नमस्कार. माझं नाव दीपाली देशपांडे आणि दासबोध दर्शनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आपण करून घेतो आहोत समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथाचा अगदी थोडक्यात परिचय. प्रत्यक्ष समासाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा देते. भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो अशी प्रार्थना करूया आणि आपण पुन्हा दासबोधाकडे वळूया. आज आपण जो समास बघणार आहोत तो आहे पहिल्या दशकातला 7वा समास, कवेश्वर स्तवन. याच्यामध्ये समर्थांनी कवींच्या प्रतिभेचं वर्णन केलेलं आहे, म्हणून या समासाचं नाव कवेश्वर स्तवन. पूर्वीच्या काळी बहुतेक सगळी ग्रंथरचना ही दासबोधासारखी छंदोबद्ध असायची आणि त्यामुळे कवींचं महत्व खूप जास्ती होतं किंवा काव्य कर्तृत्वाला खूप जास्ती वाव होता. काव्य म्हणजे मनुष्याच्या प्रतिभेचा आविष्कार. या समासामध्ये कवींच्या काव्य कर्तृत्वाचा वर्णन करताना समर्थांची प्रतिभाही अगदी रसरसून बहरलेली आहे. या समासातली अगदी ओवीन ओवी वाचनीय आहे, कारण ती समर्थांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे, ती त्यांच्या प्रतिभेची साक्ष देते. समर्थ कवींना शब्दसृष्टीचे ईश्वर किंवा वेदावतारी परमेश्वर असं म्हणतात. असं का म्हणतात ते? तर ही सगळी ग्रंथरचना ही काव्यमय असल्यामुळे गेय होती, ती लवकर पाठ व्हायची आणि त्यामुळे मौखिक परंपरेतून याचा खूप प्रसार व्हायचा आणि ती लोकशिक्षणाचंही त्यामुळं एक मोठं साधन होती. म्हणून कवींच्या प्रतिभेबद्दल बोलताना समर्थ असं म्हणतात की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्तीस्तव निर्माण कवी. जगामध्ये पुरुषार्थ वाढवण्याचं किंवा माणसाच्या कर्तृत्वाला चालना देण्याचं काम हे कवी करतात. हे कवी परमेश्वराची कीर्ती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणखीन ते पुढे कवींचं महत्व कसं सांगतात की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. ईश्वराची कीर्ती ही गगनापेक्षा विशाल आहे, कारण त्यानं या सगळ्या सृष्टीची निर्मिती केली. पण कवी ही अशीच प्रतिसृष्टी आपल्या समोर उभी करतात जी ह्या ब्रह्मांडापेक्षाही मोठी असते. म्हणून कवींचं सामर्थ्य खूप मोठं आहे. समर्थ असं म्हणतात की हा परलोकीचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला. कवी त्यांच्या शब्दातून अत्यंत सूक्ष्म, अतींद्रिय अशा योग मार्गाचा आणि पारलौकिक अध्यात्माचा लोकांना अनुभव करून देतात. दासबोध हे असंच एक अत्यंत उच्च दर्जाचं काव्य आहे आणि समर्थ रामदास हे त्याचे रचनाकार म्हणून अत्यंत उच्च कोटीचे कवी आहेत. त्यांनी या समासामध्ये कवींबद्दल जे जे काही म्हणलं आहे ते आपण पुढे या दासबोधामध्ये बघणारच आहोत. त्या सगळ्याचा प्रत्यय आपल्याला या दासबोधामध्ये येणार आहे. दासबोधांमध्ये त्यांनी कवींना सृष्टीचा अलंकार, लक्ष्मीचा शृंगार अशा उपमा दिलेल्या आहेत. ते असं म्हणतात, कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार, ते हे कवी. भारतामध्ये असे अनेक थोर कवी होऊन गेले की ज्यांच्या साहित्याचा लोकांवर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. रामायण आणि महाभारत ही अशी मोठी महाकाव्य आहेत की जी आपलं सांस्कृतिक वैभव आहे असं आपण म्हणतो. त्यातल्या मूल्यांचा जनमानसावर खूप मोठा प्रभाव आहे. भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये या महाकाव्यांचा खूप मोठा वाटा आहे, हेही सत्य आहे. हे सगळं कर्तृत्व जे आहे ते त्या कवींचं आहे आणि म्हणून त्यांनी केलेल्या महान कामाबद्दल समर्थ असं म्हणतात, मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी. व्यास आणि वाल्मिकींसारखे जे थोर कवी होऊन गेले त्यांनी लोकांना विवेकाचं ज्ञान दिलं असं समर्थ म्हणतात. हा विवेक अत्यंत महत्वाचा आहे.
दासबोधामध्ये हा विवेक अनेक ठिकाणी किंवा कायम पुन्हा पुन्हा आलेला आहे. या विवेकाचं महत्त्व असं आहे, की माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही या विवेकामुळे होत असते. म्हणून त्याचं महत्त्व सांगणाऱ्या व्यास वाल्मिकींसारख्या कवींचा समर्थ अत्यंत आदरानं उल्लेख करतात. अफाट बुद्धिमत्तेच्या सागराला म्हणजेच कवींना साष्टांग नमस्कार करून समर्थ पुढच्या म्हणजे 8व्या समासाकडे जातात, ज्याचं नाव आहे सभास्तवन. तो आपण पुढच्या वेळेला समास बघणार आहोत. पण त्याआधी दासबोध दर्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 5 मिनिटं द्या दासबोधासाठी.